बघा, पवित्र पोर्टलवर 2 अत्यंत महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या आज टाकण्यात आल्या आणि त्या सूचनांच्या माध्यमातून किंवा त्या पीडीएफच्या माध्यमातून एक असं आहे की काही ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन, मिसकन्सेप्शन तयार झालं होतं उमेदवारांमध्ये, की आमच्या प्रवर्गाला जागा कमी आल्या किंवा आमच्या प्रवर्गाला जागा नाहीच आल्या. तर असं एक मिसकन्सेप्शन दूर करण्याचं काम जे हे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून झालं. मला वाटतं की यावर्षी फॉर द फर्स्ट टाइम पवित्र पोर्टलच्या माध्यमातून खूपच लोक अपडेट झालेत किंवा अधिकारी खूपच अपडेट राहण्याचा प्रयत्न करताय आणि कुठलीही रिस्क घ्यायची त्यांची इच्छा नाहीये. म्हणजे या संदर्भात एक चांगली गोष्ट अशी आहे की प्रत्येक गोष्टीला क्लॅरिफिकेशन मिळते. तर क्लॅरिफिकेशन मिळाल्यामुळं संभ्रम जो आहे तो पटकन नाहीसा होतो आणि प्रत्येकाला जाणवते की बाबा याच्यामध्ये काही असं तथ्य नाहीये. हा एक मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा आहे की बऱ्याच गोष्टीमध्ये एक क्लॅरिटी आपल्याला दिली आहे की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पुढची प्रोसेस काय असेल. त्यानंतर पुढचा एक मुद्दा असा आहे की फेज 2 बद्दल पण एक गोड बातमी आहे की फेज 2 100% येणार म्हणजे येणार. आता ऑफकोर्स मागच्या वर्षी पण फेज 2 आली होती, त्याच्यात काही शंका नाही आहे. पण स्टील फेज 2 कधी येणार, काय येणार आणि किती जागांची येणार याच्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन किंवा जोपर्यंत ऑफिशियली काही येत नाही तोपर्यंत कन्फ्युजन असतंच. पण या माध्यमातून आता ऑफिशियली क्लिअर झालं की फेज 2 येणार म्हणजे येणार. तर या 2 सूचना ज्या आहेत त्याच्याबद्दल आपण वन बाय वन समजून घेऊया. पहिली सूचना जी आहे ती अशा पद्धतीने की 16/8/2026 म्हणजे 16 ऑगस्ट 2026 ला जे प्रेफरन्सेस लॉक करण्याची मुदत होती ती संपली. तर त्या मुदतीपर्यंत किती लोकांनी आपले प्राधान्यक्रम जे ते लॉक केलेत. तर बघा, मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू 1,51,000 लोकांपैकी 1,41,000 लोकांनी हे जे आहेत हे प्रेफरन्सेस ऍक्च्युअली जनरेट आहे आणि प्रेफरन्स लॉक किती आहेत तर 1,46,650 मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह 1,31,505 हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण हा मुद्दा बघितला होता. आता पुढचं यांचं म्हणणं आहे की जे आम्ही जो कालावधी आहे तो पहिल्यांदा 13 तारीख 11 तारीख ठेवली होती, त्यानंतर 13 तारीख ठेवली, त्यानंतर 16 तारीख ठेवली. उमेदवारांना SMS च्या माध्यमातून पण अपडेट केलं आणि पुरेशी संधी जी आहे ती उमेदवारांना प्रेफरन्सेस लॉक करण्यासाठी जी आहे ती देण्यात आली. त्यानंतर त्याच्यात असं आहे की जेव्हा म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या उमेदवारांच्या फेवरमध्ये झालेल्या आहेत. जसं की एक मुद्दा असा होता की काही उमेदवारांनी माहिती नोंद करताना योग्य त्या रकान्यात नोंद न करता अन्य रकान्यात नोंद केली होती. म्हणजे इथं लिहायच्या ऐवजी इथं लिहिलं गेलं. पण त्यांना पण आम्ही कन्सिडर करून घेतलं, ऍडजस्ट करून घेतलं. त्यांना त्यांची पात्रता योग्य रकान्यात असल्याची विचारात घेऊन त्यांना देखील निवड प्रक्रियेत प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आले होते. आता हे कधीचा मुद्दा आहे, हा स्वप्रमाणपत्राच्या वेळेसचा आहे. काही उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राची माहिती पूर्ण होती परंतु स्वप्रमाणपत्र OTP नोंद करून लॉक केलेले नव्हते. म्हणजे स्वप्रमाणपत्र जे लॉक करायला पाहिजे होतं ते बऱ्याच जणांनी OTPच्या माध्यमातून लॉक केलेलं नव्हतं, पण स्वप्रमाणपत्र पूर्ण होतं. अशाही उमेदवारांना आम्ही ऍडजस्ट करून घेतलं आणि त्यांचं बॅकएंडनं लॉक करून घेतलं. ती एक आनंदाची बातमी होती. म्हणजे काही ना काही उमेदवारांना याच्यामध्ये फायदा झालाय. त्यानंतर आता याच्यामध्ये हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे बघा, की स्वप्रमाणपत्र लॉक करताना आपली शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, अन्य अर्हताची नोंद स्वप्रमाणपत्र केली नसल्याने त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्याचे दिसून आले. म्हणजे आता बरेच उमेदवार काय म्हणत होते की आम्ही तर पवित्र पोर्टलवर नोंदणी केली होती, स्वप्रमाणपत्र पण भरलं होतं, पण पाहिजे तर आम्हाला प्राधान्यक्रम जनरेटच झाले नाही. म्हणजे किंवा आमच्या हिशोबाने प्राधान्यक्रम जनरेट झाले नाही किंवा झाले तर फार थोडे झाले, काही लोकांना झालेच नाहीत. तर मग अशा केसमध्ये काही लोकांनी आपली शैक्षणिक पात्रता, निवड व्यावसायिक पात्रता ही व्यवस्थित पद्धतीने भरल्या गेली नव्हती, दिली गेली नव्हती, म्हणून त्यांना प्राधान्यक्रम जनरेट झालेले नव्हते. तर अशा उमेदवारांना पुढच्या म्हणजे फेज 2 मध्ये ती ऑप्शन अवेलेबल करून देण्यात येणार आहे. आता यांच्यामध्ये त्यांचं म्हणणं क्लॅरिफिकेशन असंच आहे की यात बाबा आमची चुकी काही नाही, आम्ही उमेदवारांना सगळे ऑप्शन्स दिले होते पण उमेदवारांकडनं ते झालं नाही किंवा उमेदवारांनी ते केलं नाही. पण ठीक आहे, हरकत नाही, जी गोष्ट घडली ती घडली. आता मात्र फेज 2 च्या माध्यमातून आम्ही हे अवेलेबल करून देऊ आणि ही इथून एक आपल्याला एक चांगली बातमी भेटली की फेज 2 लवकरच होण्याची चिन्ह जी आहेत ते दिसत आहे. आता पुढे निवड प्रक्रियेत पुढील टप्पा म्हणजे सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे हा असेल. म्हणजे काय, तर जे फायनल सिलेक्शन आहे त्याची यादी आता पहिल्या टप्प्यामध्ये काय होईल की सर्वसाधारण यादी प्रसिद्ध करायची. आता निवड प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन होत असल्याने मानवी हस्तक्षेपात कोणताही वाव नाही. जसं की हे ऑनलाईनच्या माध्यमातून आहे, इथं या व्यक्तीला इथं टाकणं, त्या व्यक्तीला तिथं टाकणं, इथं काहीच स्कोप नाही आहे. तुम्ही जसे प्राधान्यक्रम जनरेट केले, जास्त व्यक्तीला जवळचे प्राधान्यक्रम, जास्त मार्कवाल्यांना, कमी मार्कवाल्यांना खालचे प्राधान्यक्रम, अशा हिशोबाने 100% मिळणार आहे. त्यात कुठलाही मानवी हस्तक्षेपास वाव नाही.
त्यानंतर मुलाखतीशिवाय एकास एक उमेदवारांना बोलवणार आहे आणि एकदा त्यांचं सिलेक्शन झालं की त्यांना कागद पडताळणी साठी हे पात्र करण्यात येईल. म्हणजे पहिल्यांदा काय होईल, एकास एक उमेदवारांचे प्रमाणपत्र नोंद केलेल्या माहितीच्या आधारावर थेट निवडीसाठी शिफारस होणार. आणि एकदा शिफारस होणार म्हणजे काय की लिस्ट लागणार आणि ती लिस्ट लागल्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात येईल. आता याच्या पुढचा मुद्दा महत्वाचा आहे की एकदा तुमची शिफारस झाली म्हणजेच तुमचं सिलेक्शन झालं आणि कागदपत्र पडताळणीसाठी जर तुम्हाला बोलवलं म्हणजेच नॉन इंटरव्ह्यू मधून जर तुमची अंतिम निवड झाली आणि तुम्हाला कागदपत्र पडताळणीचा ईमेल आला तर पुढच्या टप्प्यातून तुम्ही कंप्लीटली बाद होणार आहात. हे बघा, मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत एकास एक म्हणजे एका जागेसाठी एक उमेदवार, निवडीसाठी शिफारस झालेला उमेदवार एकदा शिफारस झाल्यामुळे पुढील टप्प्यातील मुलाखतीसह तसेच फेरीसाठी विचारात घेतल्या जाणार नाही. म्हणजेच काय, ज्याचं एकास एक मध्ये म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू सिलेक्शन झालं त्याचा विथ इंटरव्ह्यू विचार केला जाणार नाही. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की सोबत सोबत तुमचं फेज 2 मध्ये सुद्धा, फेज 2 म्हणजे दुसऱ्या फेरीसाठी सुद्धा या उमेदवारांना घेण्यात येणार नाही, त्यांना याच्यातून बाद करण्यात येईल. तर ही आनंदाची बातमी काय, कारण इतर उमेदवारांना याचा 100% फायदा होईल. एकाला एक जागा, त्यानंतर त्याचा विचार केला जाणार नाही. बर हा, जर तुम्हाला परत करायचंय तर तुम्ही पुढची टेट द्या आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता. खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांतील निवड प्रक्रियेत मुलाखतीसह प्रकारात यापूर्वी एकाच 10 उमेदवार घेण्यात येत होते आणि मुलाखतीला 30 मार्क होते. म्हणजे पहिले खाजगी, जसं आता मुलाखतीसह जर विचार केला तर एका जागेसाठी 10 उमेदवार होते आणि एका उमेदवाराला इंटरव्ह्यूसाठी मॅक्सिमम 30 मार्क होते. अशा वेळेस बरेचदा गैरप्रकार होण्याची शक्यता होती. म्हणून यावेळेस काय झालं की पहिल्यांदा 10 उमेदवार म्हणजे संस्थेकडे पर्याय होते की याने नाही दिले तर तो देईल, त्यांनी दिले तो देईल, कुणीतरी देईल, एखाद्याला 0 मार्क टाकून देतो, त्याचं सिलेक्शनच होणार नाही. म्हणून यावेळेस काय झालं, ती पारदर्शकता पाळण्यासाठी सरकारने काय केलं की एका जागेसाठी 3च उमेदवार बोलले. म्हणजे आता संस्थेला या 3 पैकी एक उमेदवार घ्यायचा आहे आणि गुण जे आहेत मुलाखतीचे गुण ते 10च ठेवले. मग त्याचा बेनिफिट 100% आता उमेदवारांना होणार आहे असं यांचं म्हणणं आहे. बाकी पुढे सांगितलंय की पवित्र पोर्टलवर निवड प्रक्रियेत जर तुम्हाला कोणी त्रयस्थ व्यक्ती आहे, ब्रोकर आहे, तो तुम्हाला सांगतोय की आम्ही तुमचं सिलेक्शन करून देतो, आम्हाला पैसे द्या, असं करा, तर असं काहीही प्लीज करू नका. असं कुठलाही ब्रोकर, असं कुठलाही त्रयस्थ व्यक्तीच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. जर तुम्हाला असा कोणी व्यक्ती आढळल्यास तुम्ही त्वरित या क्रमांकावर, टोल फ्री क्रमांक आहे याच्यावर संपर्क करावा. बरं, राज्यातील 77 अनुदानित शैक्षणिक संस्था अशा आहेत ज्यांनी विदाऊट इंटरव्ह्यू उमेदवार निवड करत आहेत. तर ऑफकोर्स या संस्थांचं खरंच अभिनंदन करावं लागेल की यांनी पूर्ण निवड प्रक्रिया ही ट्रान्सपरंट स्वरूपात ठेवून जास्तीत जास्त उमेदवारांना विदाऊट इंटरव्ह्यूची अपॉर्च्युनिटी अवेलेबल करून दिली. तर हे अभिनंदन सरकार सुद्धा त्यांचं करतंय की चांगली गोष्ट आहे. उमेदवारांना देखील आपले प्राधान्यक्रम वेळेत लॉक केले आहेत, त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा पुनश्च एकदा अभिनंदन म्हणतात आणि भविष्याच्या वाटचाली शुभेच्छा. तर ही झाली पहिली नोटीस. आता दुसरी नोटीस जी आली आहे किंवा दुसरी सूचना जी आली आहे ती आहे की बऱ्याच उमेदवारांचं म्हणणं होतं की या शिक्षक पद भरतीमध्ये काही मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय झालाय. यावर काही बद्दल सोशल मीडियावर सुद्धा काही लोकांनी टाकलं होतं की आमच्यावर काही अन्याय झालेला आहे. तर त्याबाबत खुलासा करून देण्यात आलाय पवित्र पोर्टलच्या माध्यमातून. आता तो खुलासा काय, तर कोणत्याही पदभरतीसाठी अद्ययावत बिंदू नामावली अनिवार्य आहे. आता जेव्हा ही सगळी प्रोसेस चालू होती तेव्हा 1-2 शिक्षण अधिकारी जे आहेत ते माझ्या संपर्कात आहेत. त्यांच्यासोबत मी जेव्हा चर्चा केली होती तर मी स्वतः बिंदू नामावली ही नेमकी कशी चालते, ती संस्थेवर चालते का शाळेवर चालते, जिल्ह्यानुसार चालते का जिल्ह्यातील शाळानुसार चालते, याच्याबद्दल मी समजून घेण्याचा प्रयत्न केला होता आणि ही खूप चांगली आणि क्लिअर कट गोष्ट आहे. त्या संदर्भात त्यांचं क्लॅरिफिकेशन असं होतं की बघा म्हणे की सपोज एक जिल्हा आहे, फॉर एक्झाम्पल धुळे. आता धुळ्यामध्ये एकूण जागा जेवढ्या आहेत 232 जागा, जेवढं मला आठवत तेवढ्या होत्या 232 जागा. तर त्या 232 जागांचा एक रोस्टर कंप्लीट केला जातो, म्हणजे बिंदू नामावली क्लिअर कंप्लीट केली जाते. मग त्या 232 जागा, आता बघा ही जी बिंदू नामावली ही वर्षानुवर्षापासून चालत आलेली आहे,
वर्षानुवर्षापासून चालत आली. मग आता जिथं उमेदवार घ्यायचा आहे, आता फॉर एक्झाम्पल गणित विषयाची जागा रिकामी झाली, पण ती जागा जी रिकामी झाली ही नेमक्या कोणत्या प्रवर्गाची होती, म्हणजे जो व्यक्ती रिटायर झाला तो कोणत्या प्रवर्गात होता, बस तोच प्रवर्ग भरण्याचं काम आम्ही केलंय किंवा जिल्हा परिषदेने केलंय. त्यामुळं त्याच्यामध्ये असं घोटाळा होण्याची काही शक्यता नाहीये. हा, हे आता प्रॉब्लेम कधी येतो की एखादी जागा नव्याने क्रिएट होते. फॉर एक्झाम्पल एक नवीन शाळा चालू झाली जिल्हा परिषद, मग तिथं 10 जागा आहेत, मग तिथं बिंदू नामावली कंप्लीट करायचं किंवा तिथं बिंदूनुसार पदं भरायची आहेत, तर इथं हा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण तो प्रॉब्लेम सुद्धा आम्ही ऑलरेडी सॉर्ट आउट केलाय. आणि अशा संस्था किंवा अशा ज्या शाळा आहेत, नवीन संस्था किंवा नवीन जिल्हा परिषद शाळा, या अशात काही तयारच झाले नाही किंवा ओपनच झाले नाही. त्यामुळं मुद्दा असा आहे की ती एकदम क्लिअर कट गोष्ट आहे, या प्रवर्गाचा या विषयाचा व्यक्ती रिटायर झाला, त्याच प्रवर्गाचा त्याच विषयाचा व्यक्ती तिथं घेण्यात यावा. त्यामुळं तिथं काहीही प्रॉब्लेम नाहीये. आणि एक सगळ्यात चांगली गोष्ट होती की आपल्याला जे प्राधान्यक्रम देण्यात आले होते, आपल्याच नावावर जे प्राधान्यक्रम जनरेट झाले होते किंवा ज्या शाळा जनरेट झाल्या होत्या त्या आपापल्या कॅटेगरीनुसार आणि आपापल्या शिक्षणानुसार, व्यावसायिक अर्हतेनुसार, आपल्या सब्जेक्टनुसारच जनरेट झाल्या होत्या. त्यामुळं तिथं काहीच लॉजिक लावायची गरज नाही किंवा तिथं काहीच काळजी करायची गरज नाही, असं माझं नाही, त्या शिक्षण अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे इथं कुणावर अन्याय झालेलाच नाहीये असं त्यावेळेस सुद्धा त्यांचं म्हणणं होतं, जेव्हा मी स्वतः त्यांच्यासोबत बोललो होतो. त्यामुळं बिंदू नामावलीचं रोस्टर कंप्लीट करूनच या जागा ज्या आहेत त्या अपलोड झाल्यात. त्यामुळेच तर एवढा वेळ घेतला म्हणे आम्ही जागा अपलोड करायला. म्हणजे ज्या ज्या जिल्हा परिषदेने, आता हा झाला जिल्हा परिषदांचा विषय, आता उदाहरणार्थ संस्थांचा विषय. मग संस्थांमध्ये सुद्धा आता फॉर एक्झाम्पल एक रयत शिक्षण संस्था आहे, मग रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाळेमध्ये जागा नव्हत्या, मग प्रत्येक शाळेत जागा नव्हत्या किंवा रयत शिक्षण संस्थेला बिंदू नामावली जी कंप्लीट करावी लागते, ही शाळानुसार कंप्लीट करावी नाही लागत, त्यांना त्यांच्या संस्थेनुसार कंप्लीट करावी लागते. त्या संस्थेमध्ये असणारी एकूण पदं आणि त्या पदांना त्या त्या ओपन कॅटेगरीला एवढी जागा, SC कॅटेगरीला एवढ्या जागा, OBC कॅटेगरीला एवढ्या जागा, मग त्यातल्या एवढ्या जागा या विषयाला, एवढ्या जागा या विषयाला. तर हे रोस्टर जे किंवा बिंदू नामावली जी आहे हे कंप्लीट केल्या जातं संस्थांनुसार, शाळानुसार नाही. त्यामुळं तिथं सुद्धा तो मुद्दा येण्याचा चान्सेस खूप कमी असतो आणि ते सगळं आम्ही क्रॉस चेक करूनच पदं अपलोड केली आहेत. त्यामुळं ते बिंदू नामावली ऑलरेडी कंप्लीट झाली आहे. त्यामुळं तिथं काही अन्यायाला स्कोप नव्हता असं त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं. आता तेच क्लॅरिफिकेशन यांनी यांच्या माध्यमातून दिलंय की की बिंदू नामावली आम्हाला अनिवार्य आहे आणि शिक्षक पदभरती करताना देखील संबंधित व्यवस्थापन स्तरावर बिंदू नामावली ठेवण्यात येते. बर, आरक्षण धोरणातील बदल अथवा पदसंख्येतील बदल झाल्यास नवीन पदभरती करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या मागासवर्ग कक्षांकडून बिंदू नामावली तपासण्यात येते. अद्ययावत बिंदू नामावली विचारात घेऊनच पदभरती करण्यात येते. म्हणजे हे काही मोगम होत नाही, रॅन्डमली होत नाही. हे सगळं त्या त्या विभागाकडे जाऊन त्यांचं क्लॅरिफिकेशन घेऊन त्यांच्याकडून क्लॅरिटी आल्यानंतरच मग ही जी पदं आहे ती पदभरती पुढे करण्यात येते. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार मंजूर पदे कार्यरत शिक्षक विचारात घेऊन त्यानुसार रिक्त असलेली पदं भरण्याची कार्यवाही करण्यात येते. म्हणजे उदाहरणार्थ जर एखादा ओपन कॅटेगरीचा उमेदवार आहे जो गणित विषय शिकवतो, तर परत त्याच जागांमध्ये म्हणजे ओपन कॅटेगरीलाच गणित विषयाचं पद बसतं की नाही बसत याचा विचार वारंवार किंवा व्यवस्थित पद्धतीने रोस्टरच्या हिशोबाने कंप्लीट केला जातो किंवा बिंदू नामावलीच्या हिशोबाने कंप्लीट केला जातो आणि मगच ते पद बसतं की नाही बसत ते विचारात घेऊन ही पद भरती होते. बाकी हे बेसिक आहे. त्यानंतर त्यामुळे पद भरती करताना आरक्षणाच्या टक्केवारीनुसार त्या व्यवस्थापनाकडे मंजूर कार्यरत रिक्त पदे विचारात घेऊन जाहिरात येतात. उदाहरणार्थ एखाद्या आरक्षणाची अगोदरच पद भरलेली असल्यास त्याची जाहिराती कमी येऊ शकतात. म्हणजेच काय, आणि सोबत एखाद्या प्रवर्गाची कार्यरत संख्या कमी असल्यास अशा आरक्षणाची पदे मंजूर टक्केवारीपेक्षा अधिक येऊ शकतात. म्हणजे समजा एखादी कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीचे शिक्षक ऑलरेडी तिथं कार्यरत आहेत, तर जाहिरातीत येताना त्या व्यवस्थापन म्हणजे जिल्हा परिषद म्हणू आपण, जिल्हा परिषद, सपोज जिल्हा परिषद वाशिम घ्या. मग वाशिम जिल्हा परिषदेमध्ये जर ऑलरेडी ST कॅटेगरीचे कॅन्डिडेट असतील तर त्यांची पदभरती नव्याने कमी होईल आणि ओपन कॅटेगरी समजा OBC कॅटेगरीचे शिक्षक तिथं कार्यरत कमी असतील तर त्यांची पदभरती जास्त होऊ शकते.
म्हणजे ज्या कॅटेगरीचे ऑलरेडी उमेदवार आहेत त्यांची पदभरती कमी, ज्या कॅटेगरीचे ऑलरेडी उमेदवार जास्त आहे कमी आहेत त्यांची पदभरती जास्त, या अनुषंगाने किंवा या नियमानुसार ही पदभरती जी ती घेण्यात आली आहे. बरं, आता जी पदभरती झाली ती एकूण विषयाचं बघा, शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय 21/6/2023 मधील तरतुदीनुसार 80% रिक्त पद भरण्याची तरतूद आहे. जेवढी पद मंजूर आहेत त्याच्या 80% भरण्याची तरतूद आहे. त्यानुसार 80% मर्यादित जाहिरात घेण्यात आल्या आहेत. बरं, आता हा एक तक्ता तुम्हाला समजून घेणं फार आवश्यक आहे की बघा किती रिझर्वेशन ऍक्च्युअल दिल्या जातं आणि ऍज पर ऍडव्हर्टिजमेंट ते कसं दिलंय. बघा, नॉर्मली जर तुम्ही बघितलं तर SC कॅटेगरीला 13% आरक्षण असतं, पण या जाहिरातीमध्ये 10.51% दिलं. मग तुम्ही म्हणणार का कमी दिलं, त्याच्या मागचं कारण असे की ऑलरेडी 13% लोक जे आहेत हे भरण्यासाठी फक्त 10.51% लोक गरजेचे आहेत. म्हणजे जे वरचे 2.49% लोक आहेत ते ऑलरेडी कार्यरत आहेत, एक्सेस आहेत, ही समजून घ्या. एक्सेस म्हणल्यापेक्षा कार्यरत आहेत. बरं, ST कॅटेगरीचे रिझर्वेशन 7%, पण सध्या ते 7% पूर्ण नाहीये, महाराष्ट्रात ते पूर्ण नाहीये, म्हणून 10.72% पद भरले गेले. म्हणजे नवीन या जाहिरातीमध्ये एवढी पद मंजूर झाली. कारण 100 जर शिक्षकांमध्ये 7 उमेदवार हे ST कॅटेगरीचे असावे कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्याही संस्थेमध्ये, कुठल्याही जिल्हा परिषदेमध्ये, पण 7 शिक्षक सध्या नाही आहेत, 7 पेक्षा सुद्धा कमी आहे, म्हणून इथं 10.72 शिक्षक नव्याने भरती करायचंय असं यांचं म्हणणं आहे. त्यानंतर ST पेसाबद्दल पहिले काहीच नव्हतं, आता ते अशा पद्धतीने VJA 3% जवळपास तेवढं कंप्लीट झालं, NTB 2.5%, थोडे 1% कमी पडला, SNTC एवढे ऑलरेडी कार्यरत आहे म्हणून कमी घेतले. कार्यरत म्हणल्यापेक्षा एवढा खोटा आहे. NTD असेल 2%, 1%. सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे सँक्शन पद आहेत, सँक्शन्स पद, की एवढा जो टक्का आहे किंवा एवढी जी टक्केवारी आहे ही रिझर्वेशननुसार नियमाने अलॉट केल्या जाते. पण नियमाने जरी एवढे अलॉट केले जाते, पण काही पद सध्या ऑलरेडी लोक वर्किंग असल्यामुळं त्या प्रवर्गाचे जे पद मंजूर झालेत ते कंपॅरेटिव्हली कुठं कमी आहे, कुठं जास्त आहे. म्हणून तुम्ही बघा, ओपन कॅटेगरीमध्ये किंवा जनरल कॅटेगरीमध्ये 28% उमेदवार असायला पाहिजे, पण ते सध्या नसतील. म्हणून ज्या नवीन 31,179 जागांची जी भरती झाली याच्यामध्ये एवढे टक्के उमेदवार हे कोणते असले पाहिजे, जनरल असले पाहिजे, घ्यावे लागतील. तेव्हा हा कोटा जो आहे हा पूर्ण होईल आणि तेव्हा ते बिंदू नामावली किंवा रोस्टर जे ते कंप्लीट होण्यास मदत होईल किंवा ते नियमाने बसेल. अशामुळे यांचं म्हणणं आहे किंवा यांचं क्लॅरिफिकेशन आहे की यामुळे कुठल्याही व्यक्तीवर अन्याय झालेला नाही. वरील तक्त्याचे अवलोकन केले असता कोणत्याही प्रवर्गावर अन्याय झालेला नाही. म्हणजे इथं 100%, इथं 100% मॅच करून दिलं गेलं. ठीक आहे, उमेदवार कोणत्याही प्रवर्गाचा असला तरी आरक्षित प्रवर्गातील सर्व उमेदवार खुल्या प्रवर्गाच्या आलेल्या जाहिरातींना देखील पात्र असतो. जसं की उदाहरणार्थ माझं वय हे जनरल कॅटेगरीमध्ये किंवा खुल्या प्रवर्गासाठी बसतं, बरोबर, पण मला मार्क आहेत 171 आणि माझ्या कॅटेगरीच्या जागांमध्ये मी ऑलरेडी पुढे आहे. म्हणजे मला जनरल कॅटेगरीमध्ये फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ जर मला सांगायचं झालं तर एखाद्या आस्थापनेमध्ये 50 जागा आहे, 50 जागा आहे. आता 50 जागांपैकी सपोज ईडब्ल्यूएसच्या किंवा SCBC म्हणू आपण, SCBCच्या फॉर एक्झाम्पल 10 जागा आहेत आणि आम्ही 9 लोकांनीच इथं आम्ही 10 लोकांनी प्राधान्यक्रम दिले आणि जनरल कॅटेगरीच्या फॉर एक्झाम्पल 20 जागा आहे, उदाहरण सांगतोय बरं का, बरोबर. पण माझे मार्क जे आहेत ह्या 20 लोकांपेक्षाही जास्त किंवा माझे मार्क 17 नंबरला येतात, म्हणजे माझे मार्क जनरल कॅटेगरीच्या उमेदवारांपेक्षाही जास्त आहे. मग मी या जागेत कन्सिडर होईल आणि ज्या माझ्या जागा आहेत किंवा माझ्या कॅटेगरीत जागा आहेत त्या 10ला 10 ओपन राहतील किंवा खुल्या राहतील, त्या इतर उमेदवार तिथे येऊ शकतात. म्हणून बरेचदा काय होतं की जनरल कॅटेगरीचा टक्केवारी हा 32 असूनही त्या 32 पैकी 32% उमेदवार हे खुल्याच प्रवर्गातून येतील याची काही गॅरंटी नाहीये. जे उमेदवार आरक्षित प्रवर्गात आहेत आणि ज्यांना खुल्या प्रवर्गांपेक्षा जास्त मार्क आहे अशी उमेदवार खुल्या प्रवर्गात सुद्धा जाऊ शकतात, यालाच नियमाने आरक्षण म्हणतात. हा एक मुद्दा आहे. वरील तक्त्याचे अवलोकन केले असता असे दिसून येते की अनुसूचित जात जमात ST या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्याने कार्यरत संख्या कमी आहेत, जसं मी आता सांगितलं, त्यांचा अनुशेष ST प्रवर्गातील 7% असून सुद्धा जाहिरातीमध्ये 10.72%चे प्रमाण दिसते.
म्हणजे आता यांचं म्हणणं असं आहे, जसं मी सांगितलं की एस टी कॅटेगरीचे उमेदवार सध्या कार्यरत कमी आहे. नियमाने ते 100 पैकी 7 असायला पाहिजे, पण ते सध्या नाही आहेत. म्हणून तो जो बॅकलॉग आहे किंवा तो जो अनुशेष आहे तो भरून काढण्यासाठी 10% उमेदवार हे एस टी कॅटेगरीतून घेण्याचे यावेळेस ठरवण्यात आले किंवा जाहिरातून आले. अशा पद्धतीने ही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजीच्या तरतुदीनुसार पेसा क्षेत्रातील बिंदू नामावली निश्चित करण्यात आलेली आहे. पेसा क्षेत्रातील रिक्त पदांची संख्या मोठी आहे. शासन निर्णयानुसार आरक्षित प्रवर्ग 50% व खुला प्रवर्ग 50% याप्रमाणे असल्याने पेसा क्षेत्रात आता खुला प्रवर्गाची पदभरती देखील होत आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गाची पदे जास्त दिसून येत आहे. ठीक आहे. प्रसार माध्यमांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जाहिरातीमध्ये 30,209 पदं, NTC प्रवर्गाचे 11,000हून अधिक उमेदवार, तर फक्त 100 जागा जाहिरातीत आल्याची माहिती पसरवत आहेत. त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की NTC प्रवर्गाचे 7,546 उमेदवार आहेत आणि 505 जागांच्या जाहिराती प्राप्त झाल्या आहेत. यावरून प्रसार माध्यमांमध्ये विसंगत माहिती पसरली जात असल्याचे दिसून येते. म्हणजे जे लोक व्हिडिओ बनवतात किंवा जे लोक न्यूजवर बोलतात त्यांच्याकडे ऑथेंटिक डेटा नसून सुद्धा हे लोक चुकीच्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न करतात. तर ही चुकीची माहिती तुमच्यापर्यंत आल्यामुळे हा संभ्रम किंवा हा गैरसमज निर्माण झालाय. तर याच्याबद्दल आमच्याकडून क्लॅरिफिकेशन देण्यात येते. म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की NTC जागेसाठी कुठेतरी लोकांनी सांगितलं की 100च जागा आहे किंवा 100 जागा आहे, पण ऍक्च्युअल जाहिरातीत जर बघितलं ते एकूण 505 जागा आहे. तर अशा पद्धतीने आहे. बाकी जे आरक्षणाचे प्रमाण कमी असल्याने ते अंतर्गत परिवर्तनीय आहे, कन्व्हर्जन राऊंड ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे एखाद्या प्रवर्गातील कार्यरत जास्त संख्या असल्यास एकूण 11% मर्यादा विचारात घेऊन कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे प्रत्यक्षात कार्यरत असलेले विचारात असल्यामुळे जाहिरातीतील प्रमाण कमी दिसून येते. ठीक आहे. सध्या उमेदवार त्या कॅटेगरीचे जास्त काम करताय म्हणून जाहिराती कमी प्रमाणात आल्यात असं त्यांचं म्हणणं आहे, जे ज्याच्यावर आपण ऑलरेडी चर्चा केली आहे. बाकी पवित्र पोर्टलवर प्राप्त झालेल्या जाहिराती विचारात घेता 1 ते 5 पदे नमूद केलेल्या 119-15 व्यवस्थापन आहेत आणि 6 ते 10 पदांची जाहिरात दिलेल्या व्यवस्थापनांची संख्या 307. 11 ते 15 पदांची जाहिरात दिलेल्या 11 ते 15 दिलेल्या उमेदवारांची व्यवस्थापनांची संख्या 90. 16 ते 20 पदांची जाहिरात दिलेल्या व्यवस्थापनांची संख्या 45. यावरून 20 पदांची जाहिरात दिलेल्या व्यवस्थापनांची संख्या 2,357 असून त्यांची एकूण पद 8,582 इतके पदे आहेत. जिथे आरक्षणाचे प्रमाण कमी असणाऱ्या प्रवर्गाच्या जाहिराती येण्याची शक्यता कमी दिसून येते. ठीक आहे. तर क्लॅरिफिकेशनच आहे, बाकी तर असं काही ॲज नाही आहे. जे नियमाने घेतलंय ते नियमाने आहे, त्याबद्दल कुठलंही कन्फ्युजन राहू नये. बस एवढीच नोटीस ही होती. बाकी पहिली नोटीस महत्त्वाची होती आणि दुसरी नोटीस ही फक्त क्लॅरिफिकेशन होतं की उमेदवारांमध्ये कुठला संभ्रम पसरू नये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुणावरही अन्याय झालेला नाही, त्या बाबतीत तुम्ही काळजी करू नये, असं यांचं क्लॅरिफिकेशन आहे. बाकी काहीच नाही आहे. पहिली नोटीस महत्त्वाची होती की आता पुढची कार्यवाही कशी असेल आणि पुढे काय कोण कशा पद्धतीने यांची निवड होईल आणि फेज 2 बद्दलची एक अपडेट जी आहे ती आनंदाची बातमी आहे. बाकी मला असं वाटतं की आता सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असाव्यात. बाकी कसं सेशन वाटलं याबद्दल कमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.